तर मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझनचा पहिला फायनलिस्ट आपल्याला भेटलेला आहे, निकी तांबोळी. असा गेम सविस्तर कशा पद्धतीने झाला आणि हा जो फायनल फिनालेचा स्पर्धक हा कशा पद्धतीने ठरवण्यात आला आणि स्वतःच्याच हाताने स्पर्धकांनी कसं पायावर धोंडा मारून घेतला ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, सर्वात प्रथम जो गेम होता तो गाडीवर बसून तिथं जे झेंडे ठेवलेले म्हणजे हॉलमध्ये ठेवलेले किंवा बाथरूममध्ये ठेवलेले किंवा किचनमध्ये ठेवलेले ते सर्व झेंडे ते एकत्र गोळा करायचे होते आणि ते झेंडे जास्तीत जास्त जो गोळा करेल, सर्व झेंडे जो गोळा करेल तर तो या कार्याचा विजयी स्पर्धक ठरेल असं बिग बॉसनं सांगितलेलं आहे. गळ्यामध्ये पाटी होती, त्या अमाऊंटला कॅपेबल आहे का नाही खेळावरून हे प्रत्येक खेळाडूला सिद्ध करायचं होतं. डीपी दादांनी जवळपास 18 झेंडे आणले. अंकिता, वर्षा मॅडम आणि जान्हवी यांनी 19 झेंडे आणले. फक्त वर्षा मॅडमला जरा थोडासा उशीर लागला. अभिजित आणि डीपी दादा यांनी 18 झेंडे केले आणि अभिजितला एवढा भारी चान्स होता 20 झेंडे आणायचा आणि तो पण कुठेतरी निकी आणि सूरज सोबत जी डायरेक्ट फायनलला तिकीट होतं तर त्यासाठी कॅपेबल ठरला असता. परंतु सकाळपासून अभिजितचं लक्ष कुठं आहे काय महाराष्ट्राला समजत नाहीये. कुठेतरी असं चलबिचलित वाटलं आणि या टास्कमध्ये पण त्याने 18 झेंडे आणले आणि त्यानं टाइम जो स्पॅन आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु खेळाडूंचं बिग बॉस म्हणाले की बुद्धीचा वापर कमी आणि बळाचा वापर जास्त केला. त्यामुळं हे टास्क फक्त सूरज चव्हाण यांनी सुंदररित्या बुद्धीचा वापर करून जिंकलेला आहे. परंतु एवढा भारी चान्स होता. तुम्हाला सांगतो कसं झालं. विषय काय असतो, प्रत्येक वर्षी फायनलची जी रक्कम असते, 1 नंबरचा फायनलिस्ट जो ठरेल बिग बॉसचा विनर, ती 25 लाख असते. परंतु या सीझनमध्ये ती रक्कम कमी करून 8,60,000 रुपये केलेली आहे आणि या 8,60,000 रुपये रक्कम तर जे 20 झेंडे आणले असते ज्या स्पर्धकांनी तर ती रक्कम डायरेक्ट ॲड झाली असती फायनलिस्टच्या जे रक्कम आहे त्यामध्ये. तर प्रत्येक खेळाडू आता जर समजा सूरजने 20 झेंडे आणले होते तर पुढचे जे 2 खेळाडू होते त्यांनी जर 20 झेंडे आणले असते तर ती रक्कम आपोआपच फायनलिस्टच्या ह्याच्यामध्ये ॲड झाली असती. परंतु काही का असं सूरजने फायनलिस्टचा 6 लाखाचा फायदा हा करून दिलेला आहे. जर समजा अभिजितनं डोकं चालवलं असतं तर फायनलिस्टची जी स्पर्धा बक्षीस रक्कम असते ते 17 लाख असते. परंतु आता फक्त फायनलिस्टची जी 1 नंबर करेल बिग बॉसची ट्रॉफी घेणार तो फक्त 14 लाख रुपये घेऊन घरी जाणार आहे. तर अशा पद्धतीने खेळ झाला. त्यानंतर जे फायनलिस्टचं तिकीट होतं तर ते डिसाईड करण्यासाठी निकी वर्सेस सूरज हा जो गेम होता तर तो गेम कशा पद्धतीने होता, ते एक रिंग होती आणि ते पाईपमधून घालायची होती आणि ज्याचा टच कमी होईल तो डायरेक्ट फायनलिस्ट होणार होता. कारण टच झाल्यावर 30 सेकंड बिग बॉस काउंट करणार होतं. तर निकी तांबोळीनं पहिल्यांदा खेळली निकी तांबोळी तर तिचे जवळपास 60 वेळा टच झाला म्हणजे जी रिंग होती ती पाईपला आणि प्रत्येक टचचा 30 सेकंद म्हणजे धरले तर 30 मिनिटं होतात आणि तिचा टाइम होता 4 मिनिटं 34 सेकंड. अशा पद्धतीने 34 मिनिटांमध्ये सूरजला कव्हर करायचं होतं. सूरजने निवांत गेम खेळला असता तरी चाललं असतं, परंतु सूरजला समजावणारं तिथे कोण नव्हतं. कारण पॅडी दादाची कमतरता आपल्याला या टास्क दरम्यान जाणवली आणि जर समजा सूरजला कोणीतरी समजून सांगितलं असतं की सूरज बाळा तू हळू खेळ, तुझ्याकडे 34 मिनिटं आहेत. सूरजने जर प्रॉपररित्या खेळ खेळला असता 34 मिनिटं म्हणजे भरपूर सफिशियंट होता वेळ. परंतु सूरजने धडपड केली आणि तो मागचा गेम जो गाडीवरचा गेम होता तो सुंदररित्या खेळलेला. परंतु या गेममध्ये कुठेतरी जास्त डोकं वापरायची गरज होती. अशा वेळेस सूरज कुठेतरी कमी पडला आणि सूरज याने 97 वेळा त्या रिंगचा पाईपला स्पर्श केला. त्यानंतर ते रिंगचा पाईपला स्पर्श केल्यानंतर 30 सेकंड प्रमाणे सूरजचे जवळपास 40 मिनिटाच्या वर वेळ 48 मिनिटाचा वेळ झाला. त्यामुळे सूरज या गेममध्ये जिंकू शकला नाही आणि निकी फायनलिस्ट झालेली आहे. तर बिग बॉसचा पहिला फायनलिस्ट आपल्याला भेटलेला आहे. तर आपल्या प्रतिक्रिया काय आहेत यावर नक्कीच कमेंट करून कळवा आणि नॉमिनेट झालेले आहेत बाकीचे सर्व स्पर्धक. सांगितलेलं आहे मिडवीक नॉमिनेशन केव्हा येऊ शकतं, त्यामुळे 2-3 दिवसामध्ये आपल्याला एक स्पर्धक या खेळाच्या बाहेर जाताना दिसणार आहे. तर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.